या संत मंडळींची कृपा, साधकांचं सहकार्य, ज्ञात आणि अज्ञात अशा सर्वांच्यामुळे जे हे सगळं पार पडतं आहे, तर हा दिवस जो बघायला मिळतो त्याचा आनंद नेहमी मनामध्ये आजही आहेच, पण पुढे राहतो, अनेकदा आठवणीनं वाढता राहतो. तसा तो उपासनेच्या दृष्टीनं वाढता राहो एवढी एकदा प्रार्थना सर्व संतांना आणि आपल्याला करतो आणि ह्या कृपाष्टकाकडे वळतो. कृपाष्टक हे पूर्वी अनुग्रहाच्या काळात दिलेलं होतं. त्याच्यातल्या शेवटचे ओळीचा संदर्भ हा सर्वांसाठी सामान्य ते असावं, त्याची गरज या दृष्टीनं ती सर्वांनाच आहे. काय आहे की कृपा आहे त्याची जाणीव नसली म्हणजे माणसाकडून कृपा आहे म्हणून कृतज्ञतेनं काहीतरी करावं याची पुढची कृती होत नाही. म्हणून कृपेची जाणीव असण्याची गरज आहे. आपण जिवंत आहोत हे जसं श्वास थोडासा आखडल्यावर कळतं किंवा त्याचं महत्त्व लक्षात येतं, तसं कृपेचं आहे. कृपा आहे याची जाणीव ती कृपा नसली की मग होते. तर तसं ही सुरुवातीला आला देह मनुष्याचा हा जो लाभ आहे हा अनायास, आज तरी अनायास लाभ आहे. तर तो झाला आहे म्हणून हे आम्ही तुम्ही बोलतो, नाहीतर ह्यातलं काही शक्य नाही. इतर कुठल्याही प्रकारच्या प्राण्याचा, कुठल्याही प्रकारच्या या योनीतला जर हा जीव असता, साधी मुंगी असते तर पाय ठेवून गेलेला मनुष्यसुद्धा कळणार नाही. इतक्या प्रकारचे जीव, इतक्या प्रकारचे या झाडापेडांपासून अगदी दगडापर्यंत सर्व प्रकारच्या योनी वावरतात. त्यात आपल्या वाट्याला मनुष्यत्व आलं आहे याची जर जाणीव असेल तर मनुष्यत्वाची जबाबदारी आणि मनुष्यत्वाकडून होणाऱ्या, साध्य होणाऱ्या गोष्टी तर ह्या सगळ्या, आणि ह्या आचार्यांपासून सर्वजण हे सांगतातच आहेत, उपनिषदांपासून सांगतातच आहेत. तर आपल्याला परत एकदा जाणीव व्हावी म्हणून हे अष्टकाच्या निमित्ताने आहे. आला देह मनुष्याचा, तो आलेला आहे, आपण ठरवून आणलेला नाही, आला आहे. एखाद्याने आपल्याला नकळत येऊन एखादी गोष्ट देऊन जावी, तसे हे दिलं गेलेले आहे म्हणून मिळालेलं आहे. आता त्याची निदान जाणीव ठेवणं एवढं आपलं काम ते या निमित्ताने व्हावं. ते झालं की पुढच्या गोष्टींचं महत्त्व कळतं. कारण हे जर नसेल तर पुढच्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाभण्यासारख्या नाहीत. हे मनुष्याचा देह आहे म्हणूनच ते पुढचं सगळं लाभण्याची शक्यता आहे. आणि ते जर असलं तर कृतज्ञता असते. कारण एक गोष्ट, एखादी गोष्ट विकत घेणं वेगळं आणि लाभणं वेगळं, हा फरक आपण लक्षात ठेवावा एवढी विनंती आहे फक्त. की एखादी गोष्ट मोलाने घेता येते, पण मनुष्यत्व मोलाने घेता येत नाही. मनुष्याचा जन्म मोलाने घेता येत नाही. तर अमुक एक मोल दिला आणि मनुष्य, असं नाही आहे. हे लाभतं तेव्हाच लाभतं, ज्याला लाभतं त्यालाच लाभतं आहे. तशा अर्थाने ह्या मनुष्याचा देह, ह्या योनी किती, म्हणजे मी क्षणभर विचार करतो, आपण त्या गंगामाईच्या ठिकाणी आहे, आपण ह्या बैलाच्या ठिकाणी आहे, आपण ह्या झाडाच्या ठिकाणी आहे. आपल्याला माणसांकडे बघून काय वाटत असेल तर त्याची कल्पना केली की आपल्याला काय लाभलं याची कल्पना येते. की त्यांना जर मी हे असतो तर मी किती गोष्टी केल्या असत्या. आज मी नामस्मरण करतो आहे, मी सुद्धा केलं असतं. असं कुठेतरी जेव्हा ती परिस्थितीतून दुसरीकडे जातो तेव्हा लक्षात येतं. तसं हे आपण म्हणतो परगावी असतो, इथे असतो तर असं वाटतं. म्हणजे हे सुद्धा आपल्याला तिथे असलं तरच इथे आहोत हे कळतं. मग इथल्याचं महत्त्व वाटतं, मग कृतज्ञता, मग पुढचं सगळं, मग कृती वगैरे वगैरे. हे सगळं सुरुवात होते ती तिथे होते. म्हणून या अर्थाने आला देह मनुष्याचा एवढं लक्षात आपल्या असावं. मग कृतज्ञतेच्या कृती माणसाकडून होऊ शकतात. आपल्याला विनोबांचं लक्षात असेल तर संदर्भ निघाला म्हणून किंवा आठवण झाली म्हणून, तर त्यांच्याकडे ते काका होते आणि ते त्यांचे बाबा ते कडक होते वगैरे, आपल्याला सगळं माहिती आहे, नरहरपंत वगैरे. तर ते घरातल्या ते त्या काळाच्या प्रमाणे तिथलं जे धर्मशास्त्र त्या काळातलं जे होतं त्यातलं ते पाळणारे मनुष्य होते. तर त्यामुळे कोणी गेलं की त्यावेळेला ते अशौच पाळलं जाई, मग ते आंघोळीन ते अमकं सगळं त्यावेळेला होतं, तसं ते पाळत असत. तर हे काका वारले आणि काका वारल्यानंतर यांच्या आईने आंघोळ केली नाही किंवा इतर काही केलं नाही, पुढे काही पाळलं नाही, हे विनोबांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्यांना विचारलं की एरवी आपण इतकं सगळं कटाक्षाने पाळतो, तर हे काका गेले तर ते का नाही पाळलं. एवढेच आपल्या घरातले काका जात आहेत आणि त्याच्याबद्दल काहीच पाळलं जात नाही. त्याच्या नात्याप्रमाणे कोणी 3 दिवस करेल म्हणून काय करेल, तर ती जी काही काळातली जी पद्धत होती त्यानुसार, तर तसं पाळलं का नाही. तेव्हा त्यांनी सांगितलं की अरे ते आपले त्यांचे सख्य भाऊ नव्हते, त्यांचं आपलं नातं नाही. ही गोष्ट ते गेल्यानंतर कळते. इतपत माणसांच्या ठिकाणी माणुसकी होती. आणि मग त्यावेळेला त्यांना जाणीव झाली की यांची उंची मनाची काय असेल. ते आश्रित होते, पण ह्याची जाणीवसुद्धा कधी त्यांना झाली नाही विनोबांना. त्यांच्यासारख्या चाणाक्ष किंवा चतुर मुलालासुद्धा कधी जाणीव झाली नाही की हे आपल्यातले नव्हते. आणि त्यांना आश्रित म्हणून ती घरामध्ये आले, त्यांना कोणी सांभाळणारं नव्हतं, ते या पोटी सांभाळलं गेलं. आणि ते काका म्हणजे त्याला कल्पनाही कधी आली नाही की हे यांचे भाऊ नसतील, असं कधी वाटलं नाही. अशी वागणूक त्यांना. आता ही एकदा हे जे बीज आहे एकदा पेरल्यानंतर त्याचा केवढा वृक्ष होईल.
मनुष्य कोण किती कोणाला सांभाळेल आणि त्याची भावना काय राहील, तर ती कृतज्ञता जी त्यांच्या मनात, ती जी काही एकदम त्यांची उंची कळून गेली, ती ह्यामुळे कळून गेली. तर तसं पहिल्यांदा आधी जाणीव असेल. तर जाणवे कळता आता हे जे त्याच्यात पलपदायामध्ये ती दुसरी ओळ त्यासाठी आहे की जाणवलं किंवा तर कळलं तेव्हा जाणवलं. आधी कळलं तर पाहिजे की हे नव्हते आणि असे सख्यासारखे ते होते, आयुष्यभर तिथे होते. तर ते सख्यासारखे होते, जसं कळल्यानंतर मग त्याचं महत्त्व जाणवलं. आणि इथे आपल्याला देह आहे हे कळू दे, तो मनुष्याचा आहे हे कळू दे, आणि मग त्याचा हा पहिला लाभ आहे आपल्याला जगात आल्यावर झालेला, तर त्याचं महत्त्व कळू दे. मग त्या महत्त्वावर पुढच्या किती गोष्टी आपल्याला लाभल्यात अशा, आणि त्याचा आपल्याला चीज काय करता येईल. मनुष्य म्हणून खाता पिता तर येईलच, त्यात काही विशेष नाही, तेच सगळीकडे आहे. आहार निद्रा मैथुनांच्या हे जे सगळं सांगतात ते त्यासाठीच सांगतात की हे गोष्टी आहेत त्या तिथे आहेत, तिथे आहेत, प्राणी जे आहेत मनुष्य आहेत तसं आहेत. पण त्याच्या पलीकडे माणसाच्या ठिकाणी जी झेप आहे त्याची पहिली चुणूक जर काय असेल तर मी मनुष्य आहे याची जाणीव स्वतः माणसाला होते. ही जाणीव असणं हा स्वतंत्र विषय आहे. माणसाला मनुष्य असणं हे वेगळं. प्राणी आहेत, इतर प्राणीवर्ग आहे, काय पशुवर्ग आहे, सगळे वर्ग आहेत, पण ह्या वर्गामध्ये ते कोण आहेत याची जाणीव नाही आहे. इथे माणसाला माणूस आहे ह्याची जाणीव आहे आणि होऊ शकते. तर हे या मनुष्य देहाचं वैशिष्ट्य आहे. तर त्यामुळे त्याच्याकडे जसं आपल्याकडे ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला जय जय ते सुरुवातीचं आहे ना, नमो नमो जय अद्या वेदप्रतिपाद्य वगैरे, जय जय स्वसंवेद्या, हा जो शब्द आहे तिथे बरोबर काय म्हणायचं ते एकदम आकाशातच गेलेले पहिल्या ओळीतच. इतर गोष्टी ह्या दुसऱ्याने, मला जर वस्तू बघायची असेल तर प्रकाश लागेल, पडेल त्यावेळेला वस्तू दिसेल. कुठलाही काय सूर्याचा प्रकाश असेल, आपण टाकलेला काय बॅटरीचा प्रकाश असेल, दिव्याचा प्रकाश असेल, ते प्रकाश आल्यानंतर ती वस्तू दिसते, त्याचा स्पर्श झाल्यानंतर जाणवते. हे सगळे माझे प्रकार झाले. गणपतीचं वर्णन करताना सुरुवातीला गणेशाचं स्वसंवेद्य असं केलं, जो स्वतःच स्वतःला जाणतो. आपण त्याचे उपासक असू तर आपण सुद्धा स्वतःच स्वतःला जाणू शकू. ही जी शक्यता आहे ती केवळ हा मनुष्याचा देह मिळाल्यामुळे आहे. दुसरे विचार सामर्थ्य, कल्पनेचे किती तसे, हे विचार सामर्थ्य इकडे नाही आहे. इकडे विचार आहे तो फक्त कशासाठी आहे, जेवणाखाण्यासाठी आहे, याच्यासाठी आहे, पोट भरण्यासाठी आहे, त्या वंशवृद्धीसाठी, ह्याच्यासाठी काय जो विचार चालतो तो नकळतपणे आणि सामान्य पातळीवर चालतो. आपल्याकडे इतर हे पशुपक्षी बघितल्यावर आपल्याला लक्षात येईल की तिथे विचार किती चालतो. आपल्याकडे विचार किती चालतो, तर विचार एका बाजूने धारेसारखा सगळं कापत जाऊ शकतो. आपण म्हणतो ना दुष्ट विचार, सुष्ट विचार, अमकं तुमकं, हे सगळे प्रकार आले कुठून, मुळात विचारशक्ती आहे म्हणून हे सगळे प्रकार आले. त्यामुळे विचारशक्तीचं सामर्थ्य ज्यांनी ओळखलं, आपल्याकडे स्वामी शिवानंदाने त्यावेळेला पुस्तक लिहिलेलं आहे बघा, आपल्याकडे त्याचा अनुवादही झालेला आहे, ते विचार सामर्थ्य. तर ते जे हे विचार सामर्थ्य आहे त्याचं सामर्थ्य म्हणून कोणी विचार केला नाही. विचार जो तो करतोच आहे, बट अनकंट्रोल्ड थिंकिंग जे चाललं आहे ना ते कंट्रोल्ड नाही आहे. ते अशा अर्थाने निश्चित स्वरूपाचं नाही. मला एका विषयाचा विचार करायचा झाला तर करता येतो, तसा तो विषय, एखाद्या विषयापासून ते भगवंतापर्यंत सगळ्याचा विचार मला करता येणं शक्य आहे. आता भगवंताचा विचार करायला लागलं, आता आपण काल सगुण निर्गुण अमकं तमकं बोलत होतो, हे सगळे विचारच की जे विचार समोर ठेवल्यानंतर एक मर्यादा येते, मग नैशा तर्केण मतिरापणे या, मग लक्षात येतं की हे आपल्याला तर्काने विचाराने गाठण्यासारखं नाही. इथे विचार थांबला, येतो वाचो निवर्तनते, आणि मग अप्राप्य मनसा सह तिथे जातात आणि तिथून वाणी परत येते. तिथून वाणी सांगते की पुढचं वर्णन मला सांगता येत नाही. नेती नेती श्रुती वदती ते जे आहे ते श्रुती, त्यामुळं ते श्रुतीसुद्धा शेवटी ह्याचं स्वरूप मला सांगता येत नाही असं सांगतात, पण तिथपर्यंतचं सगळं स्वरूप ते सांगतात की आपल्याला. त्याचा आज जी सगळी शास्त्रं आहेत त्यांची रचना ही विचाराच्या साह्यानेच झालेली आहे. विचाराचे आकार आहेत, ते आकार अधिकाधिक जसे प्रगल्भ होत जातील तसं एखादं शास्त्र तयार होतं. ते काल जशी वर्णन केली तशा पद्धतीची कितीतरी प्रकारची शास्त्रं आहेत, ती सगळी विचारानेच झालेली आहेत, तर्कानेच झालेली आहेत. तर्क ही माणसाला मिळालेलं एक मोठं शास्त्र आहे, ते ह्या विचारात अंतर्भूत आहे. तर विचाराचं सामर्थ्य आहे. पण विचार हा असा तर्काला धरून एकाकडे दुसरीकडे दुसऱ्याकडे तिसरीकडे असं करत मनुष्य जसं गणित सोडवत जावं तसा मनुष्य विचार करीत जातो. आज प्रोग्रॅमिंग म्हणजे काय, एक क्रमाने 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 एक एक टप्प्याने मनुष्य पुढे जातो आणि काहीतरी एक विषय स्टडीला लावतो. हे जसं एखादं प्रोजेक्ट असावं, जसं असावं, त्याच्यासाठी जसा तर्कशुद्ध विचार करायला लागावा. आपल्याकडे तर्कसंग्रह वगैरे कालच मी उल्लेख केला होता की अन्नम भट्टाचा तर्कसंग्रह आहे, तो त्या काळापासून आहे, त्याच्याही आधीपासून आहे. तर्काचा विचार ज्याने
तर्काने सापडणार नाही म्हटलं, त्यांचा तर्क प्रबळ होता आणि तो हरला तेव्हाच भगवंताचं स्वरूप त्याच्या पलीकडे हे कळलं. म्हणजे तिथपासून हा तर्काचा विचाराचा विषय सुरू आहे, तो आपल्याला लाभलेला आहे. म्हणून आधीचं सगळं अण्णांनी शेवटी भगवंताच्या प्राप्तीपर्यंत काल त्यांनी 13 पायऱ्यात आपल्याला नेलेलं आपण बघितलं. हे सगळं त्यांना विचाराने कळलेलं आहे. ही झेप आहे विचाराची, तेव्हा मानवी विचाराची झेप ही आपल्याला लाभलेली आहे. आपण कुठून विचार विकत आणले नाहीत, काही केले नाही आहे, आपल्याकडे आहे. फक्त एक आहे, आमची शस्त्र म्यानात आहेत आणि ऋषींची आणि या सगळ्या शास्त्रज्ञांची शस्त्र परजलेली आहेत. त्याच्यावर जर आपण कष्ट घेतलेले असतील तर हे विचार, जसं तर्काचे कष्ट घ्यावे लागतात, वाचनाचे घ्यावे लागतात, जसे जसे जे म्हणून आपण कष्ट घेणार त्या म्यानातल्या तलवारीला काही अर्थ नाही. तसं इथे म्यानात नुसते विचार, माणूस आहे म्हटल्यावर त्याला विचारशक्ती आहे. आता मला काय एवढं सुचत नाही वगैरे म्हणतो म्हणतो, म्हणजे सुचत नाही इथपर्यंत त्याला सुचत असतं ना, मला काही सुचत नाही असं झालं म्हणतो. हां ठीक आहे, म्हणजे त्यांनी त्याचा विकास केला नाही आहे म्हणून तिथपर्यंत पोचला, त्याच्यापुढचं त्याला काही लक्षात येत नाही. ठीक, तिथपर्यंत तरी पोचला ना, मला इथून पुढं काही सुचत नाही, चालेल. पण सुचत नाही इथपर्यंत तू आलास ना प्रवास करून. हा जो मनुष्य आला तो कशामुळे, तो मनुष्य आहे म्हणून आला. तेव्हा विचाराचं सामर्थ्य त्याला दिलं आहे. आता सामर्थ्याचा विकास करणं हे तर आपलं काम आहे. जे जे मिळालेलं आहे त्याचा लाभ आपल्याला काय झाला आहे, ही कृपा केवढी झाली आहे कळलं तरी पुढचं होईल. तसंच कल्पनेचं सामर्थ्य आहे. जे विचाराचं सामर्थ्य आहे तसंच कल्पनेचं आहे. विचाराला बांधिलकी आहे, चौकट आहे, तर्क आहे, क्रम आहे, गणित आहे. कल्पनेला यातलं काही लागू नये. कल्पना मोकळ्या हाताचं काम आहे. आपल्याकडे चित्र काढतात ना, ते चित्र जसं काढत आपल्याकडे ठिपक्यांची रांगोळी पण काढता येते, बरोबर. आणि फ्री हँड ड्रॉइंग आहे, त्यांच्या मनात येतं तसं ते फिरवत जातात आणि काय उत्तम कलाकृती निर्माण होते. आता ती कशातून निर्माण होते, त्याचा काही आकार कुठे त्यांनी पाठ करून ठेवला आहे का कुठे आहे, त्यांच्या मनात कल्पना सुचत जातात. तसं तर हिरवा निळा सरळ करत जातात पुढे एकदम, आणि बघितल्यावर इतकी छान रांगोळी तयार होते. म्हणजे एक साधी कलाकृती आहे, तिच्यामागं ही कल्पना आहे. त्या कल्पनाशक्तीचा तो विकास रांगोळीच्या मार्गानं झाला, एवढंच. असा विकास कितीही मार्गाने माणसाचा कडून होणं शक्य आहे आणि हे त्याला लाभलेलं आहे. आता ज्यांनी समजा एक उत्तम अशा तऱ्हेची एक फ्री हँड साधी अशी वळत गेली रांगोळी आणि ती तयार झाली आणि पाहणाऱ्याला प्रसन्नता आहे. आपण ते सारवण घालतो, ते सारवणानंतर रांगोळ्या घालतात. त्या रांगोळ्या ज्या दारापुढे काढलेल्या असतात, तर दारातून मनुष्य तिकडून आला काय आणि आतून बाहेर आला काय ते बघितलं की तिथे जरा थांबतो. अरे वा, हे मोर आहे, हा अमुक आहे, तमुक आहे, असं वाटत राहतं. ते बघितल्यावर थांबवण्याचं सामर्थ्य आहे. म्हणजे माणसाला त्या कलेतून दुसऱ्याला आनंद देण्याचं सामर्थ्य आहे, स्वतःला आनंद घेण्याचं सामर्थ्य आहे. फक्त विकास केला म्हणून कळता आता केव्हा जाणवलं तर कळेल तर मग पुढे त्याचा उपयोग होईल आणि तो व्हावा याच्यासाठी याची सातत्याने आपण आठवण करीत असावं. कल्पनेला या अर्थाने बांधेल की नाही कोणत्याही आजही जे जे आज पुढे शास्त्र बनून झालं त्या मुळात कल्पना होत्या. आपण विचार करून बघितलं तरी चालेल, त्या कल्पना आहे. आपण साध्या याच्यात स्वयंपाकातसुद्धा कल्पना करून काहीतरी मिश्रण तयार करतो. मग त्याच्यातलं एखादं मिश्रण असं काही निघतं की बस सगळे म्हणतात हे छान झालं. म्हणजे पहिल्यांदा ती कल्पना होती, ते छानच होईल असं काय आधी ठरलेलं नव्हतं, अमुकच होईल असं ठरलेलं नव्हतं. आता ठरलेलंच एखाद्याला करता येतं असं नाही, ठरलेलंही करता येतं आणि जे ठरवावं ते होतंच असंही नाही, हेही मला मान्य आहे. पण तरीसुद्धा आता ती कल्पना पार पडत नाही म्हणून आपण फार तर, पण कल्पना आहे त्याच्याकडे आणि ती तो रंगवीत चाललेला आहे. आता तो पाककलेत जाईल, तो चित्रकलेत जाईल, तो कशातही जाईल. चित्र काही वेळेला आपल्याला ठबकायला लावतील अशी चित्र समोर असतात. आपल्याला दाभोळकर वगैरे चित्र आठवत असेल बघा, हे अख्खी अर्धी भिंत लावलेलं चित्र असतं. एकदम आपण बघत राहावं की खरोखरच आपण त्यात निसर्गात वावरतोय की काय असं वाटतं. ते बगळे असतात, ते असतं त्यांच्या चित्रात नेहमी आपल्याला ते समोर असेल तर ते समोर बघितलं की बस मनुष्य थांबला. हे सामर्थ्य त्याच्यात आहे. किती प्रकारच्या कलाकृती आहेत, अगदी साध्या शिवण्यापासून त्या ह्याच्यापासून त्या काय रंगापासून काय आपण घ्याल ते, कुंचला घ्या, पेन्सिल घ्या. साधे पेन्सिल स्केचमध्ये काय करतात माणसं, चमत्कार करतात अक्षरशः. म्हणजे 3D त्या पेन्सिलमध्ये निर्माण करतात. हे कल्पनेचं सामर्थ्य आहे त्याच्या आणि त्याला विचाराची जोड आहे. इकडे काय केल्यानंतर काय होईल याचा एक विचार आहे आणि इकडे मात्र कल्पना चालू आहेत की जे विचारात मोडत नाही, जे त्याच्या चौकटीत मावत नाही, ते कल्पनेच्या कशातही बसू शकतं. हे कल्पनेला आकाशाचीच मर्यादा आहे, दुसरी कसली नाही. त्या अर्थाने ते मोठं एक सामर्थ्य आपल्याकडे आहे. हे सगळं का सांगायचं, तर इतके एखाद्याच्याकडे धन पुरलेलं असावं आणि तो हातात कटोरा घेऊन भिक्षा मागत असावा, तशी परिस्थिती आहे. ह्या सगळ्या जर गोष्टी वापरल्या जातील तर माणसाला बाहेर बघायची गरजच नाही, आनंद त्याच्याकडेच आहे. या प्रत्येक गोष्टीतून त्याला आनंद मिळण्यासारखा आहे. पण याकडे कदाचित दुर्दैवाने लक्ष जात नसेल, कोणा त्यांच्या वाचनात आलं नसेल, कधी कोणी सांगितलं नसेल, काही असेल. पण असलं कळलं तर मात्र कृपा ही केवढी असे हे आपल्याला कळेल. तिसरे सामर्थ्य जे विविध संबंधातून येत असे.
हे संबंधातून येणारं सामर्थ्य. मनुष्य जो जगतो तोच संबंधामध्ये जगतो मुळात. काहीतरी कोणाच्या तरी पोटी जन्माला आला, तिथून काय ते संबंध सुरू झाला. साधं उदाहरण म्हणून मी नेहमी हे सांगतो की बाबा लहान मुलं आहे, काय चालणार आहे, हे आहे, हातात पिशवी घेऊन जाऊ शकतं, काय वस्तू आणू शकतं, रस्ता ओलांडू शकतं. तर त्या अपार्टमेंटमध्ये समजा किंवा घराच्या बंगल्याच्या समोर रस्ता आहे, रस्त्याच्या पलीकडे दुकान आहे. वस्तू आणायची ती मोठ्याने आणायची, पण ती लहानाला आणण्यासारखी आहे. तर तो तिथे गेला आणि त्यांनी सांगितलं की अशी अशी वस्तू द्यायला सांगितली आहे. त्यावेळेला त्याला विचारतात, तू कोणाचा रे बाबा? तर अमक्या अमक्यांचा मुलगा. हां ठीक आहे, पैसे आणलेस का? तर नाही आहे. बाबा म्हणले मी देईन, घेऊन जा. संबंधांचं सामर्थ्य आहे, वडिलांची खात्री आहे, वडिलांचे संबंध आहेत. त्या पोटी त्या लहान मुलाला जी गोष्टी मोठ्यालाही आणणं अवघड आहे ती लहान मुलंसुद्धा घेऊन येतो त्या संबंधाच्या सामर्थ्यामुळे. असे संबंध किती प्रकारचे आहेत. अत्यंत सामान्य प्रकारच्या या संबंधापासून ते भगवंताच्या संबंधापर्यंत. आपला भगवंताचा संबंध ज्याला कळला त्याला सामर्थ्याला अंतच नाही, कारण भगवंताच्या सामर्थ्याला अंत नाही. जसा वडिलांच्या त्या सामर्थ्य त्यांचं आहे, त्याच्यापोटी 10 नाही, 100 नाही, 1000 रुपयाची वस्तूसुद्धा तो त्याच्याकडे देईल, कारण हा यांचा मुलगा आहे. त्यांची कुवत ऐपत ह्याच्यावर आहे. आता ज्याचा संबंध भगवंताशी आहे त्याची काय ऐपत म्हणावी, ऐपतीचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे त्यांना काही होणं नाही. सामर्थ्य येतं ते संबंधातून येतं. त्यामुळे मग संबंधांकडे मनुष्य अधिक बारकाईने बघू शकेल, अधिक चांगल्या तऱ्हेनं बघू शकेल, ते व्यवस्थित ठेवू शकेल. आज कुणी कुणाला नको अशी परिस्थिती झाली. हे का झालं? तर संबंधाचं सामर्थ्यच लक्षात नाही झालं. आता संबंध फक्त राहिला तो यंत्रयुगाशी राहिला आहे, बाकी काय संबंध नको म्हणतो. घरात सुद्धा कोण नको, काय नको, कशाला नको, सगळं मी त्या ह्याच्यावर करणार. आता ते काल आपला GPS विषय झाला, मला आनंद होतो हे सगळं बघितलं म्हणजे. नाही असं नाही, चमत्कार वाटतो. माणसं एवढे विचार करू शकतात की बसल्या जागी कोणालाही न विचारता त्यांच्या त्यांच्या ठिकाणी गावी कुठे ते जाऊन काय 10 नंबर बिल्डिंग बरोबर तिथे त्या अपार्टमेंटला जाऊन उभे राहतात. ही मोठी कौतुकाची आणि आनंदाची गोष्ट आहे की त्यांना हे अशा तऱ्हेनं निर्माण करता आलं. हे विचार आणि कल्पनेचं सामर्थ्य आहे सुद्धा. हे निर्माण काही आकाशातून नाही झालं. हे निर्माणसुद्धा करणाऱ्यांनी खूप वेळा त्याच्यावरती कितीतरी काळ संशोधन केल्यानंतर निर्माण झालेली ही यंत्रणा आहे GPS वगैरे. ह्या सगळ्या यंत्रणा किती काळ त्याच्यावर कष्ट घ्यावे लागले. आपण फक्त वापरतो, आपण निर्माण नाही करीत. तेवढं तरी लक्षात ठेवलं तरी खूप आहे. तीसुद्धा कृपाच आहे की आपल्याला वापरायला मिळते, आपल्याला तयार करावं लागत नाही यातलं काही. हे जरी लक्षात आलं तरीसुद्धा त्यातली कृपा लक्षात येईल. म्हणजे आजच्या काळाच्या परिभाषेतसुद्धा आता त्याच्यापेक्षा ते ज्यांनी निर्माण केलं त्यांनी हे केलं, हे आनंदाचं आहे. काळानुसार ते वापरलं जाईल, वापरावं, माझं त्याबद्दलही काही म्हणणं नाही. पण ह्याच्यात बाकीची ज्या लोकांना वाटेत मी भेटून रस्ता विचारत होतो त्यांचा माझा काही संबंध उरला नाही, एवढं मात्र करा. तो नाही ना उरला. ती माणसं सांगत होती ना, ते जरा पुढे जावा, उजव्या हाताला वळा, ते तिथं दिसतंच आहे उजवीकडे, लेफ्ट टर्न लेफ्ट, त्याच्यातच कळते सगळं. तर हे जे आहे हे चांगलं आहे. पण त्याच्याबरोबर माणुसकीची जी भाव आहे, माणुसकीची जी मदत आहे, ती अशा एकेका मार्गाने जर तुटत चालली तर माणूस म्हणजे बेट होईल. एक माणूस म्हणजे एक काळ असा येईल की त्या माणसाला कशाचीच गरज नाही, अशी अवस्था निर्माण होईल. ती व्हायच्या आत याला आवर घातला तर बरं आहे. नाहीतर शेवटी ते तिथे नेणार आहे, तिथे कशाचीच गरज लागणार नाही. आणि त्यावेळेला जेव्हा बेटासारखा मनुष्य होईल त्यावेळेला त्याला संबंधाचं सामर्थ्य कळेल. एक काळ असा आला आहे की आता परदेशात आता हा विचार सुरू झाला की बँकांमध्ये आमच्याकडे माणसं आहेत, तेव्हा तुम्ही आमच्याकडे या, कारण आम्ही तुम्हाला प्रत्यक्ष माणसांच्याद्वारे सेवा देऊ इच्छितो. ही वेळ आता आली. कारण माणसं नसतानाचं आता ते वातावरण सहन होत नाही. माणसाला जायचं कोण विचारत नाही. पुढे काय होतं ते आपल्याला माहितीच आहे. नंतर अनेकदा ते नुसतंच कार्ड जातं बाहेर, नुसती स्लिपच, बाकी काय नाही. ट्रान्झॅक्शन कंप्लीट, विषय काय नाही, तुमचा आमचा काय संबंध नाही. मग तो फोन करून ना, तो काय सांगणार त्यांना फोन करून. माझं काय झालेल्या गोष्टी आहेत, हे सगळ्या काही न झालेल्या नाही आहेत. आपण वाचतात पेपरमध्ये. असं काही दिवस आठवडा जाणार नाही की त्याच्यात होतच असतं. रिपोर्ट सगळं होत नाही का तो मनुष्य म्हणतो, कारण त्यांना माहिती आहे. एका माणसाने रिपोर्ट केलं होतं, आपल्याला माहिती आहे, आणि आमचीच बँक आता काय सांगायचं. तर ते त्याने 15 साली त्याने हे केलेलं आहे, केस केलेली आहे, ती रिपोर्ट केलेली आहे. आता 18 साली ह्यातलं काहीही होऊ शकणार नाही म्हणून आता फायनल निकाल लागला. म्हणजे दरम्यान इतके निकाल लागले आणि शेवटी आपला निकाल लागायची वेळ येईल असं जर होत राहिलं तर ह्यामुळे आपल्याला त्याच्यातला आता धोका लक्षात यायला लागला की अरे ह्याच्यात चिपला कॉपी होते तयार, ATMमध्ये जातं मशीन. हा सुद्धा विचारच आहे. पण विचाराला दोन्ही धार आहे त्याची. एका बाजूला ते नष्ट करण्याची, त्रास उत्पन्न करण्याची,
हे सगळं करण्याची पण धार त्याला आहे, आणि दुसऱ्या बाजूला अत्यंत विधायक गोष्टी करण्याची धार पण आहे. म्हणून विचाराचं सामर्थ्य आहे. पण सामर्थ्य जसं काल म्हटलं तसं शरीर प्रकृती उत्तम आहे, दुसऱ्याला दणका द्यायलाही वापरता येईल, आणि दणका ज्याला बसला त्याला उचलून घेण्यासाठी सुद्धा वापरता येईल. खड्ड्यात पडलं त्याला हात धरून वर काढण्यासाठी सुद्धा तीच शक्ती वापरली जाते. तशी विचाराची शक्ती आहे, ती या कामी वापरली गेली तर उपयोग होईल. संबंधातून सामर्थ्य येतं आहे हे ह्या आजसुद्धा आपणही म्हणतो. मला त्याच्याबद्दल काय म्हणायचं नाही, ठीक आहे, असं एक आता आहे, काय सॉफ्टवेअर आलं, अमका आले, त्यांनी अमुक होतं, ते सुद्धा ते संबंध आला म्हणून सामर्थ्य आहे ना. मी कुणालाही न विचारता अमुक ठिकाणी जाऊ शकतो. हे सामर्थ्य कशातून आलं? त्या यंत्राच्या आलेल्या संबंधातून आलं. कुठल्या तरी संबंधाने सामर्थ्य येतं. पूर्वी माणसांना माणसांच्या संबंधाने येत असेल, हे आता यंत्रांच्या संबंधाने आलं. आज एका क्षणात इकडचं तिकडे काय तो संदेश जातो, तो काय मेल जाते, काय जातं, हे सगळं सुद्धा काय आहे? शेवटी हा संबंधाचं सामर्थ्य आहे. समजा ते मागं इथंच घडलेली गोष्ट की ते संबंध आहेत, ते यंत्र आहे, त्याप्रमाणे ते पुण्यात निघाले, आम्हाला पत्त्याची काही आवश्यकता नाही, तुमचा पत्ता टाकलेला आहे, आम्ही येतो आहे. आणि मग चौकातून त्यांचा फोन आला की इथंपर्यंत आलो आहे आणि आता कुठं जाऊ. म्हटलं काय प्रॉब्लेम आहे का आपल्याला, कारण हे GPS वाले आपल्याला माहीत आहे. ते म्हणले रेंज गेली. आता मुळाच्या वड्यावरनं कुठं वळायचं, आता हा प्रश्न. वड्याबरोबर रेंज गेली म्हणजे रेंजचा सुद्धा संबंध असला तर सामर्थ्य आहे. सामर्थ्य रेंजमुळे आलं. आता ती जर गेली तर काय करणार मनुष्य? तो विचारणार. शेवटी त्यांनी इथे विचारलं. आता तिथे विचारायला त्यांना सवय नाही राहिली आता हे वापरण्यामुळे. तर त्याच्या नाही तर त्यांनी तिथेच खिडकीतून त्या गाडीतून विचारलं असतं बाहेरच्या बाजूला, अहो जरा इकडे इकडे. पूर्वी नाही का विचारत होतो आपण की बाबा कुठे जायचं आहे, अमुक कोण ठिकाणी जा, ठीक आहे, मग तुम्ही असं करा, जरा पुढे जावा, मग डावीकडे रस्त्यावर, हे सांगत होते. त्याच्यावरती दिसतं आहे त्याप्रमाणे तो चालला आहे. पण रेंज गेली तर करणार काय? जे आहे ते सामर्थ्य कुठे आहे? संबंध आहे, त्यात सामर्थ्य आहे. संबंध सुटला की सामर्थ्य सुटलं. ते सामर्थ्य त्यातून आलेलं आहे. मी जाऊ शकतो हा जो भाग आहे, हा मी नव्हे, त्यातला संबंध आहे. तो संबंध नसेल तर माझा काय उपयोग नाही. आता ते आहेतच की गाडी आहे, ते आहेत, पण हे ठिकाण काही गाठता येत नाही, कारण हे हिली एरिया आहे. इथे कधी कुठेही, आणि हिली एरियाचे कशाला, मैदानात रेंज जाते माणसं, काय करायचं? आता गेली तर गेलीच म्हणायची. आता काय करायचं? तिथे त्यांचं वार चालू आहे, त्याच्यामध्ये कोण कोणावर कडकडे करतोय, काय करतोय, त्याच्यात काय रेंज आहे. आपण तर ग्राहकाने आपण नुसते काय ते विकतच घेणार आहे, बाकी काही नाही, आपल्या हातात त्यातलं काही नाही. मग आता ते काय करतील ते करतील. मग रेंज आहे म्हणून सामर्थ्य आहे. रेंज नसली, रेंजचा संबंध नसला तर सामर्थ्य नाही. तर पण ते असलं तर सामर्थ्य आहे. आता ते कशाचं आहे? कुठल्याही सगळ्या संबंधांचं आहे. मनुष्य एखादा बोलतो, त्याच्याकडे वाणीचे संबंध आहे म्हणून त्याच्या वाणीतनं काहीतरी संदेश पोचू शकतो. शब्द आहेत म्हणून आपल्याला आज हे बोलतोय आपण, हे सगळे शब्द समोर आहेत. आज गाथेचा त्या शब्द आहेत, त्यांचा संबंध आहे, शब्दांना अर्थ आहे, त्याचा आपला संबंध आहे म्हणूनही कळते. आपल्यासमोर जर समजा तेलुगू तमिळमध्ये गाथा ठेवल्या, आपल्याला काही कळणार नाही. म्हणजे शेवटी तो संबंध आहे असला, आणि तो जर मला उपयोगाचा, माझ्या दृष्टीने बरोबर असा असला, तर मला त्याचं सामर्थ्य, मला त्या गाथेचं जे त्यांना म्हणायचं आहे ते चित्तात उतरेल आणि आचरणात जाईल, इथपर्यंत सामर्थ्य त्या संबंधातून येतं. असं सगळीकडे हे कळता. आता काय जाणवे कळता आता. चौथे अन्न तसे पाणी, सृष्टी देई अपूर्वसे. वेगवेगळ्या कारणाच्या निमित्ताने अन्न आणि पाण्यावर आपण चर्चा केलेली आहे, तेव्हा त्याच्याबद्दल सांगायला नको, पण एक लक्षात नक्की ठेवावं की ही दोन नसतील तर आपलं चालणार नाही आहे, एवढं नक्की. आणि याच्यात लक्षात ठेवण्यासारखं हे आहे की यातलं पाणीही मी निर्माण करीत नाही आणि त्या अर्थाने अन्नही निर्माण करीत नाही. मी जरी शेत पिकवीत असलो तरी शेतातून येतं म्हणून, शेताला वरून पाणी येतं म्हणून, ते बीज चांगलं असतं म्हणून, नाहीतर माझ्या हातात काही नाही. आत्ता घडलेले हे काम चालू असताना बघितलं आपण, कित्येक वेळेला बघतो, दरवर्षी हा शेतकऱ्यांचा अनुभव आहे की पीक वाया गेलं. काय हवामान गेलं म्हणून म्हणा, काय पडलं म्हणून म्हणा, काय कीड पडली म्हणले, काही म्हणा तुम्ही, काहीतरी होतं आणि ते निघून जातात. तर हे जे काय जातं हे कशाने गेलं? तर हे याच्यातलं जे अन्न पाणी आहे, जसं हे आपल्याला जगायला गरजेचं जितकं आहे तितकं ते सगळ्या सृष्टीला आहे, आणि ते सुद्धा भगवंतच देतो आहे म्हणून देतो आहे. आकाशातून येतं पाणी आणि ते आपल्याला आज जगवतं. आज एक वेळ अन्न नसलं तरी मनुष्य पाण्यावर राहील, पण राहू शकतो ही जी शक्यता आहे ती केवळ त्या अन्न आणि पाण्यामुळे ते तुटलं. आपण म्हणतो ना की अन्न पाणी आता हे झालं, काय कमी झालं, अन्न जात नाही असं झालं, हळूहळू पाणीही जात नाही. आता अन्न आणि पाणी नाही म्हणजे मनुष्याची आशा नाही म्हणतो आपण. मग त्याला इतके वर्ष जे अन्न पाणी होतं ते कुणी जे दिलं होतं ते मुळातून कुठून येतं याचा विचार करावा. बाजारातून नाही येत. बाजारातून पैसे देऊन फक्त बाजारात आलेलं असतं ते आपण घेतो, पण प्रत्यक्षात जो शेतकरी पिकवतो तो सुद्धा पिकवणारा त्या जमिनीवर अवलंबून आहे, तो आकाशातल्या पाण्यावर अवलंबून आहे, त्या बीजांच्यावर अवलंबून आहे, ते कसे धान्य कशाचं आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हे सगळं म्हणजे अवलंबून आहे. तरी ते मिळतं ह्याची जाणीव म्हणून ती
अन्न सेवू अन्न प्रसाद नामस्मरून ते तेवढ्यासाठीच आहे की त्याची जाणीव असावी. आणि ही जाणीव म्हणजे आज ते ह्याकडे इतकं दुर्लक्ष झालं आहे की जेवायला बसल्यावर त्याला कशाची जाणीवच नाही, फक्त तो आणि जेवण. त्याच्यामध्ये अजून भगवंत आहे वाटेत, तो आहे म्हणून हे सगळं आहे. चौथे अन्न तसे पाणी हे जे आहे, सृष्टी देई अपूर्वसे. खरं सांगायचं तर हे उगवून देतं कोण देतं? सृष्टी देते म्हणून. नाही सृष्टीने द्यायचं ठरवलं तर तुम्ही किती 4 एकर पेरा नाही तर 5 एकर पेरा, एक पोतं हाताला लागत नाही याची परिस्थिती होती. हे आपण समोर बघतो. परवा त्यांची तूर पेरली होती, सगळी तूर या सगळ्या ह्या हवामानाच्या बिघाडामुळे वाया गेली, काही आलं नाही. आता मला सांगा त्यांनी ते पेरताना जे काय त्याच्यासाठी कष्ट घेतले असतील, त्या लागवडीचे घेतले, त्या बिया बियाण्यांचे घेतले, सगळे कष्ट आज वाया गेले. आता पुढचा हा संबंध मोसम कसा काढतील, हा हे प्रश्न सृष्टी देते म्हणून सृष्टीचे अर्थात ती निर्माण करणाऱ्या भगवंताचे ही जी कृपा आहे ती लक्षात असावी. 5वी कर्मशक्ती जी प्रवास घडावी तसे. कर्मशक्ती नसली आपल्याकडे तर आपल्याला इथून तिथं जाणंसुद्धा शक्य नाही. उठून मनुष्य जाग्यावर बसतो तेव्हा कर्मशक्ती म्हणजे काय हे कळतं बघा. आपल्याकडे कुणी वृद्ध मनुष्य असेल आणि ज्या जाग्यावर बसलेला असेल त्याचं सगळं आपण म्हणतो ना, त्यांचं सगळं करावं लागतं. ते जाग्यावर असतात, त्यांना जाणं शक्य नाही, आता बाथरूम नाही, याला नाही, लॅट्रिन नाही, अमकं नाही तमकं नाही, त्यांना जाग्यावरून उठता येत नाही. त्यावेळेला कर्मशक्ती म्हणजे काय हे लक्षात येतं. मग मला चालता येते, मला बोलता येते, मला जाता येते, तर मग ते मी भगवंताच्या कामी लावावं का नाही मला सांगा. ही कृतज्ञता एकदा कृपा लक्षात आली की कृतज्ञता आली की कृती आली पुढची. मग मी माझ्या परीनं जे शक्य असेल त्या कामी लावीन. प्रपंचाला लागलीच आहे, त्याला लावावी लागत नाही, पण त्याची जाणीव जर झाली आणि कृपेची जाणीव झाली तर मनुष्याकडून त्याच्याकडून सात्विक गोष्टी होतील आणि मग त्याला खऱ्या अर्थाने मनुष्यत्व हे सापडेल. 5वी कर्मशक्ती ती प्रवास घडवते माणसाचा. आपण एका गावाहून दुसऱ्या गावाला जातो, काहीतरी कर्मशक्ती आहे म्हणून जातो. कर्मशक्ती नसेल तर चालत नाहीच, पण वाहनाने सुद्धा जाऊ शकणार नाही, कारण वाहनानं जायला सुद्धा त्याच्याकडे ह्या सगळ्या शक्ती असतील तरच, नसेल तर तेही त्याच्या हातात नाही. कर्मशक्ती माणसाचे विलक्षण संबंध जीवन चाललं आहे ते कर्मशक्तीने भरलेलं आहे. तिचा तो आविष्कार आहे. माणसाचं जीवन म्हणजे कर्मशक्तीचा आविष्कार आहे अक्षरशः. तो कितीही प्रकारचे कर्म असतील, तो लेखन वाचन बोलणं काय, त्याचे व्यवहार व्यापार धंदा उद्योग काय तुम्ही जे करत असाल ते सगळं त्यात कर्मशक्ती आहे. तोपर्यंत एकदा कर्म करण्याची शक्ती जर थांबली किंवा एक क्षणभर जरी थांबली तरी आपल्याला नाही चालणार. क्षणभर जरी, जसा श्वास क्षणभर थांबलेला सुद्धा चालत नाही, तसं कर्मशक्ती आयुष्य चालवित असते अखंड. तो जिथे त्या दुपट्यावर बाळा असतं तिथपासून ती कर्मशक्ती जी काम करते ती त्यालासुद्धा त्या जागी हातपाय हालतात. नाही हातपाय हलले तर आईवडिलांच्या डोळ्यात पाणी यायची वेळ येते, ते मुलं जर हातपाय हलवत नसेल तर. कारण त्याच्यावर त्याची भूक, त्याच्यावर त्याचं अन्नपाणी, त्याच्यावर त्याची वाढ, त्याचं पोषण सगळं त्या कर्मशक्तीवर अवलंबून आहे. ते हातपाय हलवतं म्हणून त्याला ही भूक तहान पाणी सगळं आहे आणि त्याची वाढ होणार आहे. आणि ती ह्या कर्मशक्ती त्याच्या अंगात असेल तर आयुष्य पार पडणार आहे. 5वी कर्मशक्ती जी प्रवास घडवीत असे. जीवन प्रवास आहे हा. 6वा ध्येय मूल्यांचा सगुणी देव हा असेल. त्यात त्यांना सगुण म्हटलं का तर त्यात कळण्यासारखे आहेत म्हणून. वास्तविक ध्येय गोष्ट तशी अमूर्त आहे. ध्येय आहे भगवंत, हे ध्येय आहे काय समजा, एका शिक्षणाचं ध्येय आहे काय काय, प्रत्येक टप्प्यावर एक एक ध्येय असतं. ध्येयहीन जीवन म्हणजे प्राण्याचं जीवन समजावं आपण सगळं साध्या भाषेत सांगतो की प्राणी जीवन आहे, त्यात ध्येयही नाही काही. त्याला कुठे जायचं वगैरे असं काही नाही. तुम्ही नेलं तर तिकडे जायचं, नाही नेलं तर इथंच राहायचं, नाहीतर पोटापाटी कुठेतरी हिंडायचे. आपल्याकडे या बाहेर आता हे कुत्रे मांजर फिरत असतात, काही नाही, ते अन्नाच्या शोधात असतात. ते झाले की त्यांचं संपलं काम. त्याच्यापुढे त्यांना काही अमुक एक ध्येय आहे, बाबा चला आता अन्न झालं पाणी झालं, आता सगळं पोट भरलं, चला आता देवाला जाऊया वगैरे असले काही नाही. निदान जेवल्यावर भरल्यापोटी तरी विठोबा, निदान पोटोबा मग तरी विठोबा. पण तसं त्यांच्याकडे त्यातलं काही नाही, आधी नाही नंतरही नाही. पोटोबाच आहे फक्त, विठोबा आधी नाही नंतरही नाही. तर त्यामुळे हे जे काय आहे ना, हे ध्येय आहे त्या माणसाला काहीतरी. काय ध्येय ही माणसाची जीवनाचा प्रवास ठरवतं. ध्येय माणसाचं जीवन कुठे जाणार हे ठरवतं. तो शास्त्रज्ञ होते, तो काय व्हायचं ते होते, पण त्याला ते व्हायचं आहे म्हणून त्याच्या इथपासून. आता ध्येय बरोबर आहेत की नाही हा प्रश्न त्याच्यापुढे विचार आणि कल्पना दिलेल्या आहेत, त्यांनी तपासून बघावं हे ध्येय बरोबर आहे की नाही. काल जो प्रश्न विद्यार्थ्याचा होता की ईश्वरप्राप्ती हे माझ्या जीवनाचं ध्येय आहे, फक्त त्याला मी माझं बाकीचं जीवन अनुकूल कसं करून घ्यावं. टाईम टेबलमध्ये हे म्हणायचं आहे की त्यांना असं म्हणायचं असावं की हे टाईम टेबल म्हणजे माझं रोजचं जीवन कसं असावं की जेणेकरून मला हे शेवटचं ध्येय गाठता येईल. हे ध्येय मूल्यांचा जीव. हे विद्यार्थ्याच्या दशेत जर काही संस्कार असतील, काही ऐकलं असेल, महत्त्व कळलं असेल, ते कळलं आहे म्हणून ध्येय कळलेलं की हे माझं ध्येय आहे. आता मी माझी जीवन पद्धत कशी ठरवू. ज्याचं जे ध्येय ठरवेल, एखादा विद्यार्थी असेल तर त्याला समजा विद्यार्थी जीवनात त्याला असं वाटलं की मला डिस्टिंक्शन पाहिजे, काय ते उच्च तऱ्हेचे मार्क पाहिजेत, काय पहिल्या याचे दुसऱ्या याचे या भाषेत म्हणा किंवा काय 90% म्हणा 95% म्हणा काय म्हणायचं ते, हे मला मिळवायचे आहेत म्हटलं ना की त्याच्या रोजच्या जीवनाची सगळी बैठक बदलून जाते. ध्येय असलं की जीवनाची बैठक बदलली.
मग तो जास्त वेळ इकडे तिकडे द्यायला तयार नाही. आपलं काम आपण अभ्यास, ह्याच्या पलीकडे त्याचं काय काम नाही. ध्येय माणसाचं जीवन रोजचं जे आहे त्याची सगळ्याची बैठक ठरवतं. म्हणून ध्येय आणि मूल्य ही फक्त माणसाच्या ठिकाणी असलेली मोठी ताकद आहे की मूल्य ओळखायला. नाहीतर हिरा काय दगड काय दोन्ही सारखंच आहे. त्या अर्थाने तसं नाही, त्याला कळू शकतं ह्याचं मूल्य काय आहे. ते टाकून द्यायची वेळ येईल तर काय टाकायचं आणि काय ठेवायचं हे त्याला ठरवता येतं. तर तशा तऱ्हेचं प्रत्येक गोष्टीचं मूल्य त्याला कळतं. तर मूल्य कळणं हे कसं होतं हे कळत नाही. पण व्हॅल्युएशन जे म्हणायचे बाबा त्याला व्हॅल्युएशन म्हणत सारखं ना, तर व्हॅल्युएशन झालं पाहिजे प्रत्येक गोष्टीचं. व्हॅल्युएशन चुकली ना की आयुष्याचा घोटाळा आहे सगळा. तर व्हॅल्युएशन्स बरोबर असली की ज्या त्या ठिकाणी जे ते असतं बरोबर. आज उन्हातनं आलं तर चपलेला व्हॅल्यू आहे, बुटाला व्हॅल्यू आहे, ह्या सगळ्याला व्हॅल्यू आहे. पण ती काही आपल्या डोक्यावर घेण्याची वस्तू नाही, ती तिथेच ठेवण्याची आहे, ही व्हॅल्यू आहे. आता बरोबर जे पुस्तक आणलं आहे ज्याचा अभ्यास करणार आहे त्याला व्हॅल्यू त्याच्यापेक्षा जास्त आहे. ते येताना बरोबर घेऊन आलो, ह्या फुफाट्यातनं येताना त्यांनी साथ दिली पण त्याचं मूल्य तेवढं. आता जे काला साध्य करायचं आहे ते आता करायचं आहे, त्याचं मूल्य वेगळं आहे. त्यामुळे ते वेगळ्या मूल्याने हातात धरलेलं आहे. हे जे आहे हे जसं क्रमाने चालतं तर तशा तऱ्हेनं असं करत करत मूल्याची उतरण म्हणतात त्याला. आपल्याला ह्याच्यात माहिती असेल, कुठेही जावा तुम्ही सगळीकडे उतरंडीची भाषा अर्थशास्त्रात आहे सगळीकडे. तर तेच शेवटी ही उतरंड आहे एक प्रकारची. तर ती तशा तऱ्हेची क्रमाक्रमाने त्याचं आता जेवण होईपर्यंत भुकेचं मूल्य आपल्याला माहिती आहे, त्याचं मूल्य आहे ते जेवणापुरतं आहे. जेवण झालं की आता खरं म्हणजे माणसाला काही करायचं कारण नाही, रात्री जेवायचं तसं होत नाही. जेवण झालं की तो कामाला जातो. त्याच्या काय उद्योग असेल त्याचा, हे असेल धंदा असेल, काय हे असेल नोकरी असेल किंवा ते नसेल निवृत्त असेल तर त्याचं काय जप असेल वाचन असेल ते करायला जातो. म्हणजे त्याच्या प्रत्येक एका मूल्यावर त्याच्या पुढचं असं प्रत्येक. आता जेवणाला मूल्य नाही का आहे, अभ्यासाला मूल्य नाही का आहे, नोकरीला नाही का आहे, प्रत्येक गोष्टीला मूल्य आहे. पण जर समजा त्याला काय व्हायला लागलं समजा तर त्यावेळेला नोकरीची रजा सगळ्याचं त्यावेळेला ती सगळी मूल्य एकदम बदलतात. ही शक्ती माणसाकडे आहे, ही बदलण्याची शक्ती पण आहे. सर्वात श्रेष्ठ जर मूल्य सर्वोच्च मूल्य कशाला म्हणलं बघत गेलं तर शेवटी आपल्याला भगवंत सापडेल. म्हणजे जसं सर्वसामान्य माणसाच्या दृष्टीनं जेवणाला महत्त्व आहे, उठण्याला आंघोळीला महत्त्व आहे, त्या सगळ्यांना आपल्याकडे महत्त्व आहे, प्रत्येकाचं मूल्य आहे, व्हॅल्युएशन आहे त्याचं, त्याप्रमाणे आपण ते करतो. फक्त व्हॅल्युएशनमध्ये गडबड होते. त्यामुळे ज्याला कमी व्हॅल्यू आहे ती जास्त व्हॅल्यूची धरली जाते, जिला खरंच म्हणजे हे होतं व्यवहारामध्ये. आणि त्यामुळेच आपलं जीवन विस्कटून जातं एकतर, नाहीतर त्यातून निर्माण काही होत नाही फार. म्हणजे प्राणी आला ते सांगितलं तसं, जन्माचे आला तैसाची गेला. मग तसं होण्याची शक्यता सार्थक वगैरे काही नाही. हे मूल्यच मुळात नाही कळलेलं की अरे ह्याला मूल्य किती आहे. तर जेवढं मूल्य आहे तेवढंच देईल. गप्पांना मूल्य नाही आहे का, सगळ्याला मूल्य आहे. देवाला जाण्याला मूल्य नाही का, सगळ्या गोष्टींना आपण जे काही दिवसभरात करत असाल प्रत्येकाला मूल्य आहे. पण ह्या प्रत्येकाचं मूल्याची श्रेणी वेगवेगळी आहे. अशी श्रेणी जर आपण काय होतं ज्या वेळेला समजा माणसाला श्वास लागला एकदम तर काय होणार, तर त्यावेळेला त्याचा अभ्यास, मग त्याचं जेवण, म्हणजे ते काही नको. आता आधी पहिला श्वासोच्छ्वास ते पंपिंग करा, नाही तर काय करायचं ते करा, पण ते आधी श्वासोच्छ्वास सुरू होते. मग अशा वेळेला त्याला बाकीचे आजार ते सुद्धा कमी महत्त्वाचे आहेत. मग त्याला जेवण कमी महत्त्वाचं आहे, त्याच्याकडचं काय नातेवाईक लग्न कार्य अमकं तमकं सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण ते त्यावेळेला त्या ठिकाणी ते काही नाही, ते शून्य सगळं एकदम सर्वात महत्त्व त्याला आलं. म्हणजे असं शोधत गेलं तर माणसाच्या आयुष्यामध्ये जे श्वासाला सर्वोच्च मूल्य आहे तो जो चालवतो त्याला किती मूल्य असेल. एवढं लक्षात आलं तर ध्येय आणि मूल्य हा देवच म्हणायचा. ज्याला सर्वोच्च मूल्य सापडलं ते श्वासात सापडलं, सार्थकाचं काय असेल तर देवात सापडलं. तर अशा मूल्याच्या श्रेणी त्याचं व्हॅल्युएशन करत जातो मनुष्य आणि मग ती टाकून देतो. मुलांना खेळणी देतात, खेळण्याचं मूल्य आहे पण ते एवढंच असेल. आणि जर ते नुसती आपल्या गाड्या असतात ओढत नेण्याच्या गाड्या आहेत, ते दोऱ्या लावायच्या आणि ते ओढत न्यायचे. शिकवतो आपण तुम्हाला, चालायलाही शिकतात, याला शिकतात, त्याला मूल्य आहे. लहान मूलसुद्धा नकळत मूल्य ओळखतं, त्याच्याकडे आहे. पण समजा किल्ली देऊन चालणारी गाडी असली तर आपोआप तर लगेच ही टाकून देतं, ती किल्लीवाली गाडी घेणार. ती किल्लीवाली गाडीसुद्धा आपोआप जाणार असेल आणि त्याला रिमोट असेल तर रिमोटवाली गाडी घेणार. हां, मूल्य वाढत झालं आहे. हे इतकं बारीक जाणीव त्या मुलाच्या ठिकाणी असेल तर आपल्या ठिकाणी प्रगल्भ झाल्यानंतर कसली जाणीव असायला पाहिजे केवढी. आणि त्यात भगवंत कसा असेल, मग त्यात आपण तो भगवंत त्या सुप्रीम व्हॅल्यू म्हणतात त्याला, तत्त्वज्ञानामध्येही म्हणतात, अध्यात्मातही म्हणतात. ती सुप्रीम व्हॅल्यू कळण्याची शक्यता फक्त आहे, हाच सगुण देव आहे. आपल्यामध्ये ध्येय आणि मूल्य ओळखण्याची क्षमता आहे आणि ती वापरली तर ह्याच्यापेक्षा वेगळ्या देवाची गरजच नाही, कारण त्यातच देव आहे. म्हणून त्या अर्थाने सगुण देव म्हटलं. आणि सातवी ओळख देवाची, कुठल्याही प्रकारे आपल्याला देवाची ओळख हो, निर्गुण हो सगुण हो, काय आपल्याला मूर्तीत असो, कशात असो, सत्पुरुषात असो, कसंही त्याची ओळख देव म्हणून असेल तर सातवी ओळख देवाची सर्वत्र भरला असे. सर्वत्र भरला असे हे फक्त माणसाच्या योनीत शक्य आहे. त्याला
जनावरातला देव दिसू शकतो, त्याला पशुपक्षातला देव दिसू शकतो, त्याला झाडातला देव दिसू शकतो. हे इतर युनिक नाही. हे केवळ माणसालाच कृपा माणसाच्यावर आहे की हे जे जे भेटे भूत वगैरे हे सगळं ओळखण्याची किंवा करण्याची क्षमता त्याच्यामध्ये आहे. म्हणून सातवी ओळख देवाची सर्वत्र भरला असे, जाणवे कळता आता कृपा ही केवळ ही असे. आठवी सद्गुरू प्राप्ती. हे जे कोणीतरी सगळं आपल्याला कळून देत असेल, भले एखाद्या ग्रंथामुळे कळलं, भले एखाद्या माणसामुळे सत्पुरुषामुळे कळलं, किंवा आणखीन कुठे जाऊन देवदर्शनात कळलं, काय निरूपणात प्रवचनात कुठे कळलं, काय कीर्तनात कळलं, काय कुठे कळलं असेल तिथे, तर ते जे जिथून कळलं ती सद्गुरू प्राप्ती. आणि ते गाठण्याचं ही सगळं सार्थक करण्याचं जे साधन आहे नामदिव्य मिळत. ते नाम जे आहे ते हे सगळं गाठायला माणसं अनेक वेळेला तोच प्रश्न गुरुदेवांच्यासारखा स्वयंप्रज्ञा आणि अत्यंत लहानपणी तीव्र प्रज्ञा असलेली ही व्यक्ती आहेत. ह्या सगळ्या तर अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार, हे तेच गुरु जाणे. तर अपार बुद्धीचे सागर आहेत ते सगळे. हे इथले बाबा महाराज अपार बुद्धीचेच आहेत. त्या काळातले LC आहेत ते. आजच्या LC पुढे काय चालेल? आजच्या त्याला कितकी साधनं लागतील त्याचं डिझाईन करायला, त्यांना काही लागत नाही. त्यांच्याकडे आपल्याला माहिती आहे ना, ते व्हिजिटला आले होते आणि ते बाबा महाराज इन्चार्ज होते तिथले मुंबई महानगरपालिका, त्यांचे ह्याच्यातलं BMC मधलं. तर तिथले ते त्या एरियाचे इंजिनियर, चीफ इंजिनियर होते तिथे. आणि प्रचंड पाऊस आणि ह्या ऑफिसच्या तिथे सगळं डिस्टर्ब होतं. त्यावेळेला त्या लोकल्स आणि हे सगळं बंद पडतं, डिस्टर्ब होतं. आणि मग काही काळाने माणसं वेगवेगळ्या प्रकारे येतात. हे तसेचे तसे ते धोतर कोट भिजलेला, तो त्या आल्यावर फक्त त्या ह्याला अडकवला आणि ते त्या वेळेला अत्यंत वक्तशीर तेव्हा तिथे लावलं. आणि त्याच वेळेला नेमकं इन्स्पेक्शन आलं. यांच्यावर जो आरोप होता त्याच्यासाठी की ते बरोबर नाही आहेत, काम करत नाही आहेत, हा यानं वैमनस्यातनं केलेला आरोप. काल जे महाविद्वेषाव हे म्हणले त्यातलाच प्रकार. तर तसं ते केलेला आरोप म्हणून ते मुद्दाम आले बघायला. ते वेळेच्या आत हा एकच मनुष्य हजर होता. आता ज्याच्यावर आरोप आहे तो एकच माणूस जर हजर असेल तर तेवढ्यातच काही ती परीक्षा करत आलेली आहे. आणि ते सुद्धा का तर ते फक्त कोट त्या ह्याच्यावर खुर्चीवर कोट अडकतात. आपण ती खुर्चीवर एखादा शर्ट अडकावा आपण ओला आहे म्हणून, तर तसं ते भिजत आल्यामुळे कर्तव्यात कसूर नाही. त्यामुळं त्यावेळेला तिथं कोट त्याला अडकून ठेवलेला होता. आणि त्या मुद्दाम त्यांना रेकॉर्डची माहिती आहे. हा नुसतंच हे दिखावा आहे का काय आहे? कारण ह्याच्यानंतर तासाने अर्ध्या तासाने बाकीचे एक उगवायला लागले सगळे. हे तक्रारदारसुद्धा ते सगळे नंतर उगवले. हे सगळ्याच्या आधी आपल्या वेळेवर हजर. म्हणजे हे जे काय आहे ना, हे ज्यांना ही सद्गुरू प्राप्ती आणि नामामध्ये वेळ मिळायचं त्यांचं काय होतं, ही प्रज्ञावंत माणसं आहेत. त्यांनी ह्या संबंध ज्या बिल्डिंगच्या एरियाचं वॉर्ड वाईज कामं असतात, त्या काळात वॉर्ड वाईज आजही आहेत अजूनही, तर तसे ते वॉर्ड वाईज काम असतात. या वॉर्डातल्या या बिल्डिंगचं काम चाललं तर त्याचे संबंधी तुमच्याकडे काय माहिती आहे? ते म्हणले तुम्हाला वाटलं तर मग आपण सांगतो. ज्या बिल्डिंग महानगरपालिकेने बांधलेल्या आहेत त्या काळातल्या ह्या म्युन्सिपाल्टीने बांधलेल्या आहेत, तर त्याच्यातले ह्या बिल्डिंगचे ते म्हणले तुमचे कागदाची काही गरज नाही, वाटलं तर तुम्हाला इथे काढूनच प्रत्यक्ष माप सांगतो. डोक्यातच सगळी भावना. आणि त्यांनी ती सांगितली. त्यांनी परीक्षा घेण्यासाठी सगळं उतरून घेतलं, तिथे डिझाईन करून घेतलं. आणि मग नंतर ती फाईल शोधून ते जेव्हा शिपाई मंडळी पोचली तर त्यांच्याकडनं त्या फाईल मागून घेतल्या आणि चेक केलं. ते तंतोतंत होतं तसंच. म्हणजे ही माणसं असे नाही आहेत. अपार बुद्धीचे सागर केला सूक्ष्माचा व्यवहार. तर हे सगळे जे आहेत ते म्हणून गुरुदेवाने नामदिव्य मिळत असेवर सांगत होतो. तर गुरुदेवाने त्या काळात हे विचारलं होतं भाऊसाहेब महाराजांना की अशा तऱ्हेनं समजा हे नाम घेतलंच तर मनुष्य परीक्षेत पहिला येईल का? बरोबर आहे. म्हणजे हे त्या वयाला आणि भाऊसाहेब महाराजांसारख्यांना तेच विचारू शकतील. आणि त्यांनी विचारलं आणि ते म्हणले त्यात तो पहिला पण येईल. त्यांच्या प्रवचनात आलं म्हणून त्यांनी ही खात्री करून घेतली. ठीक आहे, ते म्हणलेत ना की येईल म्हणून म्हणले ना ते प्रवचन, बघू ते काय होते ते. म्हणून ते तिकडे अभ्यासाला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे नेम किती करायचा त्याला लागले. परीक्षेच्या दिवशीसुद्धा नेम करून गेले होते. ते जगन्नाथ शंकरशेठ मिळून आहे, साधत होतं नाही. त्या काळातलं आजचं बोर्डाचं पहिलं जसं ते बोर्डाचं पहिलं त्या काळातलं, आणि त्यावेळेचं बोर्ड छोटं नव्हतं. बोर्ड खूप दोन्ही ह्या सगळ्या इलाख्याचं बोर्ड होतं आपल्याला माहिती असेल. तर हे दोन खाली गोव्यापर्यंत सगळं ते एकच बोर्ड होतं. त्या काळातले ही जगन्नाथ शंकरशेठ ती त्या काळात. आणि आदल्या दिवशी स्वप्नामध्ये त्यांना ती तार दिसली होती. कारण नाम सोडलेलं नव्हतं, नाम सूक्ष्मात नेतं म्हणून त्याचा प्रत्यय आधीच आला होता. दुसऱ्या दिवशीची तार जी, आणि ती जेव्हा आली त्यांना पहिल्यांदा त्यावेळेला त्याच्यावरही विश्वास बसला नाही स्वप्नातल्या. दुसऱ्या दिवशी जेव्हा प्रत्यक्ष तार आले की त्यांना जगन्नाथ शंकरशेठ मिळालेली आहे. ती तार बघितल्यावर मात्र तिथून पुढे आयुष्यात त्यांनी मागे कधी बघितलं नाही. ते जे भाऊसाहेबांच्या चरणी लीन झाले ते तिथंच लीन झाले की तिथून पुढचं सगळं आयुष्य ते गुरुला व्हायलेलं आहे. तेव्हा हे अपार बुद्धीचे सागर
केला सूक्ष्माचा व्यवहार अशापैकी लोक आहेत. भाऊसाहेब असोत नाहीतर स्वतः गुरुदेव असोत. तर नाम दिव्य मिळत असे. दिव्य कशासाठी म्हणायचं तर जे आपल्याला आयुष्यभराला पुरून उरेल असा प्रकाश देऊ शकतं आणि त्याचं ध्येय त्याला दाखवून त्याला ते साध्य करून देऊ शकतं, म्हणून दिव्य म्हणायचं. तर नाम दिव्य मिळत असे. आपल्याकडे ज्यांना हे स्मरणात असेल, ज्यांच्याकडे असेल, तर गुरुदेवांच्याकडे एक स्मरणिका निघालेली आहे. म्हणजे त्यांना जो अनुग्रह मिळाला तर त्याला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून जी स्मरणिका काढली ती हे दिव्यनाम म्हणून त्याच्याबद्दलच आहे. दिव्यनामच नाव आहे त्याचं. तर ती त्यांना मिळालं म्हणून ते त्या आरतीमध्ये जो उल्लेख आहे की निंबर्गी येऊन येई घरा, ते आहे ते स्वर्गातून दिव्यनाम निंबर्गी महाराजांनी इथे आणलं. हे 36 वर्ष वगैरे तपश्चर्या करणारे लोक. आपण 2-4 वर्षात इकडे तिकडे लगेच काय ते परिणाम काय त्याचा तो बघायला जातो, तर काय करणार. पण हे सगळं असं लक्षात असावं. आपल्याकडे हे कागद असेल तर एकदा फक्त म्हणू आणि आता भजन करू. थांबू. सद्गुरुनाथ महाराज की जय. एकदा कृतज्ञता निर्माण झाली, कृपा काय आहे हे कळलं की माणसाच्या जीवनाच्या दिशा आणि कृती जितका तो प्रयत्न करेल तेवढ्या तरी होतील. उरलेलं सांभाळायला ते आहेतच की, सांभाळते. आला देह मनुष्याचा लाभ पहिला जगी असे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. दुसरे विचार सामर्थ्य कल्पनेचे किती तसे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. तिसरे सामर्थ्य जे विविध संबंधातून येत असे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. चौथे अन्न तसे पाणी सृष्टी देई अपूर्वसे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. पाचवी कर्मशक्ती जी प्रवास घडवी तसे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. सहावा ध्येय मूल्यांचा सगुणी देव हा असे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. सातवी ओळख देवाची सर्वत्र भरला असे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. आठवी सद्गुरुप्राप्ती नामदिव्य मिळत असे, जाणवे कळता आता कृपा ही केवढी असे. श्री गुरुनाथ महाराज की जय. सगळ्या सद्गुरूंचं जय जयकार करून मग थांबू. स्वामींचं पद घेऊया. पद 452 पुरवणी 3 मध्ये. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु, चारी मुक्तिदायक दाता उदार कल्पतरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू, रूप जयाचे मन बुद्धी परवाचे अगोचरू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. अलक्ष अनाम अतूप अद्वय अक्षय परात्परो, अलक्ष अनाम अरूप अद्वय अक्षय परात्परो. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. आत्मारामी रामदास गोपाल करुणा करू, आत्मारामी
रामदास गोपाल करुणा करू. गुरु महाराज गुरु जय जय परब्रह्म सद्गुरु. 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 भगवंताचे, महाराजांचे, सर्व संतांचे जे उपकार आहेत त्याचं कृतज्ञ स्मरण, आपल्या सर्वांच्या सहभागाचं, सदिच्छांचं, आशीर्वादांचं कृतज्ञ स्मरण आणि थांबू. जानकी